मन या विषयावर आपण आतापर्यंत खूप उहापोह केला, खूप चर्चा केली आणि विषय निरनिराळ्या प्रकाराने मांडण्याचा प्रयत्न केला. मागल्या खेपेला मी जो विषय सांगितला तो तुमच्या ध्यानात असेल आणि तो म्हणजे आपल्या ठिकाणी हे जे मन नावाचं जे तत्त्व आहे त्याचं जे मूळ जाणीव म्हणजे चित्तत्व, त्या चित्तत्वाची एक बाजू म्हणजे सत, दुसरी बाजू म्हणजे आनंद, असं हे सच्चिदानंद स्वरूप. त्यापैकी जे चित्तत्व की ज्या चित्तत्वाच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव दोन्ही नांदतात ते चित्तत्व किंवा जाणीव ही आपल्या जीवनामध्ये अनंत रूपे अनंत वेशे प्रगट होत असताना त्या जाणीवेला कसं ग्रहण लागतं 4 प्रकारचं ते मी मागल्या खेपेला थोडक्यात सांगितलं. थोडक्यात सांगितलं असं म्हणण्याचं कारण तो पुन्हा विषय फार मोठा आहे आणि आपल्याला बहिर्मन आणि अंतर्मन इथे आता आपल्याला जायचं आहे. तत्पूर्वी हे जे 4 ग्रहण मी जे सांगितलं ते पहिलं ग्रहण म्हणजे मायेचं, दुसरं ग्रहण म्हणजे कल्पनेचं, तिसरं ग्रहण म्हणजे निसर्ग नियमांचं आणि चौथं ग्रहण लागलं आपल्याला म्हणजे जाणीवेला ते म्हणजे संस्कार. आता शेवटचं जे ग्रहण आहे म्हणजे संस्कारामुळे लागलेलं आपल्या जाणीवेला ग्रहण ते इतकं भयंकर आहे, प्रचंड आहे, प्रभावशाली आहे की त्यामुळे आज मानवी जीवन ज्याला आपण म्हणतो त्या मानवी जीवनामध्ये अक्षरशः दुःखाचं साम्राज्य पसरलेलं आहे. अक्षरशः म्हणतो बरं का, दुःखाचं साम्राज्य पसरलेलं आहे. आज लोक आम्हाला म्हणतात बुवा जगामध्ये दुःख का? लोक आम्हाला विचारतात जगामध्ये दुःख का? जगामध्ये दुःख का? त्याचं एकच कारण की ही ज्याला आपण हे चौथं जे ग्रहण म्हणतो ना, हे चौथं ग्रहण हे त्याला प्रमुख कारण आहे. आणि म्हणून हे जे ग्रहण जे आहे फार प्रचंड आहे, फार मोठं आहे, फार प्रभावी आहे आणि हे ग्रहण आपलं सुटलं पाहिजे. आणि ग्रहण सुटण्यासाठी काय केलं पाहिजे? ते जसं दे दान छोटे ग्रहण असं म्हणतात की नाही, ते लोक म्हणतात त्यांना ग्रहण म्हणता येत नाही, ते गिराण म्हणतात. दे दान छोटे गिराण म्हणतात ते. तर दान दिल्याशिवाय ग्रहण सुटत नाही. तसं आपण सुद्धा दान मागितलं पाहिजे कोणाजवळ? सद्गुरूकडे. दे दान म्हणजे दे ज्ञान, दे दान म्हणजे दे ज्ञान, म्हणजे हे ग्रहण सुटेल. म्हणजे आपल्याला हे जे ग्रहण लागलेलं आहे हे जर सुटायला पाहिजे असेल तर सद्गुरू राया तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. ज्ञान हे महत्त्वाचं आहे, कर्मकांड महत्त्वाचं नाही. आता आज गुरु म्हटले ना की ते कर्मकांड करायला सांगतात आणि त्याच्याजवळ उदी भस्म अंगारे दुपारे या भानगडी आहेतच. जीवनविद्याला मान्य नाही. जीवनविद्या सांगते ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आणि म्हणून दे ज्ञान. सद्गुरूकडे आपण प्रार्थना करतो दे ज्ञान म्हणजे सुटे ग्रहण, म्हणजे हे ग्रहण जे आहे ना हे सुटेल. तेव्हा सांगायचा मुद्दा हे जे शेवटचं जे ग्रहण आहे हे फार महत्त्वाचं आहे. पहिली 3 ग्रहण पत्करली म्हणतात, कारण पहिली जी 3 आहेत ना पत्करली, शेवटचं ग्रहण वाईट आहे. ते फार मोठं ग्रहण आहे आणि ते फार प्रभावी ग्रहण आहे. ते प्रभावी ग्रहण म्हणजे असं की आज मानवी जीवनामध्ये सर्व समस्या सर्व दुःख निर्माण करायला ही संस्कृती कारणीभूत ठरलेली आहे. आणि संस्कृती मी मागल्या खेपेला सांगितलं की संस्कृती म्हणजे मुस्लिम संस्कृती, हिंदू संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, पारशी संस्कृती, ज्यू संस्कृती, बौद्ध संस्कृती, जैन संस्कृती, किती संस्कृती आहेत. पुन्हा त्याची उप बघितलं ना तर त्या संस्कृतीमध्ये आणि पुन्हा त्याचे जे उपविभाग पडतात. म्हणजे जितके उपविभाग पडत जातील तितके आणखीच संस्कार वेगवेगळे. आणि ह्याचा परिणाम असा झालेला आहे की ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीतून संस्कार नावाची गोष्ट निर्माण होते. आपल्यावर जे संस्कार होतात ते संस्कृतीतून. आणि कुठले संस्कार होणार? मी ज्या संस्कृतीत जन्माला आलो
त्या संस्कृतीप्रमाणे माझ्यावर संस्कार होणार. मी जर मुसलमान ह्याच्यामध्ये जन्माला आलो तर माझ्यावर संस्कार जे होणार ते सगळे मुस्लिम संस्कृतीचे होते. हिंदू जर जन्माला म्हणून आलो तर माझ्यावर जे संस्कार होतील ते हिंदू संस्कृतीचे होते. आणि अशा तऱ्हेने निरनिळ्या धर्मामध्ये जन्माला आलेली मुलं त्याच्यावर जे संस्कार होतात ते त्या त्या संस्कृतीप्रमाणे होतात. आणि म्हणून ही जी संस्कृती नावाची गोष्ट जी आहे ही निर्माण होतेच कशी, तर संस्कृती नावाची गोष्ट जी निर्माण होते त्याचं मूळ आहे पहिलं म्हणजे देव, परमेश्वर असं आपण ज्याला म्हणतो, देव ज्याला आपण म्हणतो, गॉड ज्याला असं आपण म्हणतो, ते पहिलं मूळ आहे. आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक धर्मामध्ये देवाबद्दलच्या कल्पनाच वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक धर्मामध्ये देवाबद्दलच्या कल्पना वेगळ्या. हिंदू लोक एकाला देव मानतील, मुसलमान दुसऱ्यालाच मानतील, ख्रिश्चन तिसऱ्यालाच मानतील. अशा तऱ्हेने ही जी कल्पना जी आहे देवाबद्दलची ती प्रत्येक धर्मामध्ये वेगळी आहे. बरं, त्या धर्मामध्ये पुन्हा जे निरनिराळे उपपंथ आहेत त्यांचेही पुन्हा आणखी निरनिराळ्या कल्पना आहेत. हे जर आपण सगळं जर पाहिलं तर आपल्याला असं ध्यानात येईल की ही जी देवाबद्दलची जी कल्पना मुळात जी आहे ती आज निरनिराळ्या धर्मामध्ये निरनिराळ्या प्रकारची नांदते. आणि प्रत्येक धर्मातल्या माणसाला असं वाटतं की माझ्याही देवाबद्दलची जी संकल्पना आहे ही बरोबर आणि इतर धर्मामधली जी संकल्पना आहे ही चुकीची. आणि मग एकदा त्यांनी ठरवलं की आमचंच बरोबर तुमचं चूक, मग आमचा देव माना, तुमचा देव फेकून द्या. आमचा देव तुम्ही जर मानला नाही तर तुमचा देव आम्ही फोडून टाकू, म्हणून टाकू, फेकून देऊ, जबरदस्ती. हे सगळे जे प्रकार होत आहेत, कारण काय, तर हे प्रकार घडता येतं कारण एकच की माझा देव खरा, इतरांचा देव खोटा. आणि असं हे प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझा देव खरा. आता हिंदू धर्माचंच घ्या. हिंदू धर्मामध्ये आणखीन गोंधळ आहे की हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत, 33 कोटी देव म्हणतात. 33 कोटी देव, कळलं की नाही. आता 33 कोटी आपण बाजूला ठेवूया, पण आहेत ते देवसुद्धा आता की आपण जर पाहिले कुठे शंकर काय, विठ्ठल काय, गणपती काय, आणि दत्त काय, देवी काय, पुन्हा एकच देवी आहे का? अरे बाबा बाबा बाबा, त्या देवी म्हणजे असे अनेक, तिकडली देवी इकडली देवी, ती प्रभावी ही प्रभावी, ती जागृत ही नाही जागृत, अशा अनेक प्रकार. पुन्हा गणपती म्हणजे असं गणपती बाबा एक तरी सर्वसाधारण सारखा ते पण नाही. अमक्या ठिकाणचा गणपती जागृत आणि दुसऱ्या ठिकाणचा गणपती आहे ना तो निद्रिस्त. कोण ठरवतात? हेच ठरवतात. मग गणपती जागृत का निद्रिस्त हेच ठरवतात, कळलं की नाही. आणि हे स्वतःला गणपती भक्त म्हणतात. हे सांगायचा मुद्दा असा की गणपती किती, बरं गणपतीला रूप तरी एकाची सोंड सरळ, तर एकाची उजवी बाजू, एकाची डावी बाजू. एक गणपती आम्ही पाहिला त्याला 10 तोंड, दशमुखी गणपती असं. आम्ही एके ठिकाणी गेलो होतो, तिकडे गणपतीला 10 तोंड, दशमुखी गणपती. दत्ताला 3 मुख, ब्रह्मदेवाला 4 मुख. आता हे कोणी माणसांनीच ठरवलं आहे सगळं. हे सगळं जे ठरवलं आहे ना हे सगळं माणसांनीच ठरवलं आहे. तुला किती? 3. चल, तुमचा देव काय आहे? तुमच्या देवाला किती? एकच मुख ना. माझ्या देवाला 3. बोला आता काय? अशी परिस्थिती झालेली आहे. तुमच्या देवाला 3 मुख, मग आमच्या देवाला 4. ब्रह्मदेव आमचा 4 मुखाचा. हे सांगायचा मुद्दा असा की ह्या देवाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या, पुन्हा त्यांच्यामध्ये जे पंथ आहेत त्यांच्यामध्ये जे संप्रदाय आहेत त्यांचे पुन्हा वेगळे, पुन्हा एकाच धर्मामध्ये वेगवेगळ्या कल्पना, निन्या धर्माच्या निन्या कल्पना देवाबद्दलच्या. हा सगळा जर गोंधळ पाहिला तर ते गोंधळी गोंधळ घालतात तो बरा. राजकारणातला गोंधळ परवडला, पण हा अध्यात्मातला गोंधळ, परमार्थातला गोंधळ परवडत नाही असं म्हणण्याची वेळ येते. हे मी का सांगतो आहे की प्रत्येक धर्मामध्ये देवाबद्दलची कल्पनाच मुळी वेगवेगळी आहे. आणि माझा देव खरा, तुमचा देव खोटा, हे पुन्हा आग्रह. हो, तू म्हणतोस काय तुझा देव खरा ना, बरं ठीक आहे,
तू तसं मान, माझा देव खरा मी तसं मानेन, तू तुझ्या ठिकाणी सुखी राहा मी माझ्या ठिकाणी सुखी राहतो, असं पण नाही. तसं नाही, माझा देव खरा ना, मग तुम्ही माझा देव मानलाच पाहिजे. नाही तर तुमचा देव आहे ना तो मी मानणार नाही आणि तो देव मी फोडून टाकेन. हे जे सगळं जे चाललेलं आहे, हा सगळा जो प्रकार आहे हा गोंधळ आहे. हा देवाधर्माच्या नावाखाली चाललेला एक गोंधळ आहे. आणि इतका मोठा गोंधळ चाललेला आहे आज जगात चाललेला आहे, सर्व ठिकाणी चाललेला आहे. धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, वंशाच्या नावाखाली, असे हे जे सगळे चाललेलं जे आहे. कारण हे सगळे जे निर्माण होत आहे ना, ते मूळ कल्पना देवाची. मग त्या देवाच्या कल्पनेप्रमाणे धर्म, मग देव आणि धर्म याच्या कल्पनेप्रमाणे संस्कृती, ह्या सगळ्याच्या ह्याच्याप्रमाणे मग शेवटी संस्कार. आणि त्या संस्कारातून निन्याय विचार, उच्चार, आचार, आणि त्याच्यातून मग निन्याय प्रॉब्लेम्स, समस्या या सगळ्या निर्माण होतात. मग याला उपाय काय? उपाय आहे का? उपाय आहे तो आपण नंतर बघू. जिथे अपाय आहे ना तिथे उपाय असतो. आणि जीवनविद्या उपाय सांगते. जीवनविद्या नुसता अपाय सांगून थांबत नाही, जीवनविद्या उपाय पण सांगते, पण ते आपण नंतर बघू. पहिलं आपल्याला या संस्कृतीबद्दल बघूया, की ही जी संस्कृती आहे की जिथे मी जन्माला येईन, आता जन्माला येणं काय माझ्या हातात नाही, तर जिथे मी जन्माला येईन त्या ठिकाणी ज्याच्या पोटी मी जन्माला येईल त्याचा धर्म मला लागू होतो. कंपल्सरी, तिथे चॉईस नाही. तिथे चॉईस नाही. ज्याच्या पोटी तू जन्माला तो धर्म तुझा, ती जात तुझी, तो पंथ तुझा. असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला सगळ्या गोष्टी कंडिशन्ड होतात. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या कंडिशन्ड होतात, म्हणजे संकुचित होतात. आणि एकदा संकुचितपणा आला ना की तिकडे आकुंचितपणा येतो. आणि संकुचित आणि आकुंचितपणा एकदा आला ना की त्या ठिकाणी माणूस जो आहे ना हा कर्मठ बनतो. कर्मठ मनुष्य जितका कर्मठ तितका तो अधिक मठ्ठ. तो जितका कर्मठ ना तितका तो अधिक मठ्ठ. आणि तो जितका अधिक मठ्ठ तितका तो अधिक मत्त, म्हणजे उन्मत्त. त्याचे परिणाम काय होतात? त्याचे परिणाम भांडण, तंटे, बखेडे, युद्ध, दंगे, धोपे, मारामाऱ्या, रक्तपात. आज जगामध्ये हेच चाललंय. आजच चाललंय असं नव्हे, वर्षोनवर्ष, युगानुयुग हे चाललेलं आहे. युगानुयुग हे चाललेलं आहे. आणि याला कारण काय? याला एकच कारण की सगळा गोंधळ आहे, विचारांचा गोंधळ. म्हणून विचार जीवनाला आकार देतात. हे जे जीवनविद्या सांगते त्याचं कारण हे आहे. हा विचारांचा गोंधळ आहे. हा गोंधळ एकदा गेला ना की सगळं क्लिअर आहे, सगळं स्पष्ट आहे, सगळं छान आहे. फक्त हा गोंधळ गेला पाहिजे. बाकी जगामध्ये आहे ना हे सगळं चांगलं आहे. काय वाईट आहे? जग हा, म्हणून आम्ही सांगतो ना हे जग म्हणजे काय? सत्यम शिवम सुंदरम. हे सगळं सुंदर आहे. वाईट काय जगात? जगात वाईट काहीच नाही. जगात सगळं सुंदर आहे. पण सगळे जे हे सुंदर आहे त्याला कुरूप करून टाकलेलं आहे माणसाने. ह्या सुंदर जगाला कुरूप करून टाकलं माणसाने. मी पर्यावरणाबद्दल नेहमी सांगतो, पर्यावरण बिघडवतो कोण? वाघ नाही, सिंह नाही, लांडगा नाही, कोल्हा नाही, माणूस बिघडवतो. पर्यावरणामध्ये जर बिघाड निर्माण कोण करत असेल तर तो माणूस. कळलं की नाही? वातावरणामध्ये जर बिघाड करत असेल, प्रदूषण करत असेल तर तो माणूस. हा माणूस, हा जो प्राणी जो आहे ना हा सर्व दुःखाला कारणीभूत आहे. आणि या माणूस या प्राण्याला देवाने जी बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी हे जग अधिक सुंदर करण्यासाठी आहे, हे तो विसरला. मुळात हे जग सत्यम शिवम सुंदरम आहे. ते अधिक सुंदर करण्यासाठी देवाने आपल्याला बुद्धी दिली, माणसाला बुद्धी दिली. पण ते अधिक सुंदर करण्याच्या ऐवजी आम्ही ते अधिक कुरूप करतो आहोत, अधिक बिघडवून टाकतो आहोत, अधिक त्याचं नुकसान करतो आहोत. आणि सर्व बाजूने करतो. आणि हे काय घडतं आहे? याचं कारण एकच, संस्कृती. त्याचं कारण एकच, संस्कृती. संस्कृती म्हटलं की ते देव आला, धर्म आला, सगळं आलं. आणि म्हणून ही जी संस्कृती म्हणतात ती माझ्यावर लादली गेलेली आहे. ही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ही
की ती माझ्यावर लादली गेलेली आहे. प्रत्येक माणसावर, माझ्यावर म्हणजे प्रत्येक माणसावर ती लादली गेलेली आहे. तो जन्माला आला ना, ज्याच्या पोटी त्याचा त्याला धर्म मिळणार, ती त्याला जात मिळणार. हे सगळं हा जो प्रकार जो आहे ना, हा प्रकार जो आहे हा चांगला नाही आहे. आणि याच्यामध्ये न्याय तर कुठेच नाही आहे. सगळा अन्याय आहे, सगळा बलात्कार आहे, सगळी जबरदस्ती आहे. मला तुम्ही सांगा, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, प्राध्यापक व्हायचं आहे, तुम्हाला काय व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, हे कोण ठरवतो? आपण ठरवतो की नाही? का जन्माला आल्याबरोबर तू हा डॉक्टर, डॉक्टराच्या पोटी जन्माला आला डॉक्टर, वकिलाच्या पोटी जन्माला आला वकील, प्राध्यापकाच्या पोटी जन्माला आला प्राध्यापक, इंजिनियरच्या पोटी जन्माला आला इंजिनियर. असं होतं का? असं होते का? मग असं का होत नाही? मग अमक्या धर्माच्या पोटी जन्माला आला म्हणजे तो धर्म तुम्हाला लागू होतो, हे का? हे चुकीचं आहे खरं म्हणजे. आज जगामध्ये ही जी चूक झालेली आहे ना, त्या चुकीचा झाला आहे खिळा. आणि हा जो खिळा झालेला आहे ना, त्याने मानवी जीवन खिळखिळं करून टाकलेलं आहे. मानवी जीवन त्याने खिळखिळं करून टाकलेलं आहे. मग ही चूक सुधारली पाहिजे, ही चूक सुधारली पाहिजे. जन्माला आल्यानंतर माझ्यावर हे शिक्के मारायचे का? का शिक्का मारायचा? तू अमुक धर्माचा, मारला शिक्का. का? अमक्याच्या पोटी जन्माला आला, मारला शिक्का. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, मारला शिक्का. अमक्याच्या पोटी जन्माला, त्याची जात काय? मारली मराठा, सारस्वत, सोनार, कुंभार, मारली जात. स्टॅम्प मारला त्याच्यावर. अशा तऱ्हेने तुझं कुळ काय? कोणाच्या पोटी जन्माला आला त्याचंच ते तुझं कुळ, मारला स्टॅम्प. गोत्र काय? ज्याच्या पोटी तू जन्माला त्याचं गोत्र, ते तुझं गोत्र, मारला स्टॅम्प. असे स्टॅम्प मारता 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 सगळं जे आपलं जे शरीर आहे आणि जीवन ते स्टॅम्पनीच भरून गेलेलं आहे. आता पोस्टामध्ये तुम्ही जर गेलात, पोस्टामध्ये जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये काय गंमत आहे, ते पोस्टामध्ये तुम्ही गेलात ना, ते आपलं जे एन्व्हलप असतं की नाही, त्या एन्व्हलपवर आपण स्टॅम्प मारतो, म्हणजे पोस्टाचा स्टॅम्प म्हणतात, तो मारतो. कळलं की नाही? तो मारला नाही तर तुमचं पत्र ते ॲक्सेप्ट करत नाही. आता तो स्टॅम्प पुन्हा कोणी वापरू नये म्हणून त्याच्यावर स्टॅम्प मारतात पोस्टामध्ये. कळलं की नाही? आता त्यांनी जर ठरवलं आता तिथे स्टॅम्प मारायचा, इथे स्टॅम्प मारायचा, तो जो ॲड्रेस आहे त्याच्यावर मारायचा, फॉर्म कोणाकडून आहे त्याच्यावर मारायचा, तर परिणाम काय होईल? ते पत्र कोणाला जाणार? पत्र कोणी लिहिलेलं आहे? त्या पत्रात जायचं कुठे? पत्र लिहिणारा कोण? काय कळेल का? सगळा गोंधळ. आता तिकडे जो गोंधळ आहे तोच इकडे गोंधळ झालेला आहे. इकडे जो गोंधळ झालेला आहे ते पत्र पोस्टात पडलं ना तरी त्याचा काही उपयोग नाही. तो शेवटी कचरा. तुम्ही जर त्यांनी जर असे स्टॅम्प मारले, एखादा मूर्ख असलं ना, स्टॅम्प मारायचा ना, मग मार, इथे मार, तिथे मार, तिथे मार, सगळीकडे स्टॅम्प मारले त्या एन्व्हलपवर. परिणाम काय झाला? ॲड्रेस दिसेना, कोणी पाठवलं तेही दिसेना, काहीच दिसेना. परिणाम काय झाला? ते एन्व्हलप कचऱ्याच्या पेटीत गेलं. तसं आज आपलं जीवन जे आहे ना, हे कचऱ्याच्या पेटीत गेलेलं आहे. आपलं जीवन जे आहे ना, कचऱ्याच्या पेटीत गेलेलं आहे. कचरा झालेला आहे आपल्या जीवनाचा. कळलं की नाही? आणि म्हणून हा सगळं दुःख आपल्या जीवनात निर्माण झालं. आता बघा, मुंबईमध्ये जिकडे तिकडे कचरा, जिकडे तिकडे कचरा. परिणाम काय झाला आहे? रोगराई झाली. जिकडे तिकडे रोगराई, प्रदूषण, जिकडे तिकडे रोगराई. आज काय डेंग्यूची साथ, उद्या काय मलेरियाची साथ, परवा काय टायफॉईडची साथ. ही सगळ्या ज्या साथी ज्या निर्माण झाल्या, कशामुळे? कचरा. कचरा झाल्यानंतर एक साधा कचरा झाला तर एवढं, तर जीवनातच कचरा झाला तर काय होईल मला सांगा? तर जीवनातच जर कचरा झाला तर केवढं प्रदूषण आणि केवढं गोंधळ आणि केवढे रोग आणि केवढं दुःख, तेच चाललेलं आहे जगामध्ये. जगामध्ये काय? जिकडे तिकडे दुःख भरलं आहे, जिकडे तिकडे दुःख भरलेलं आहे, सगळीकडे दुःख भरलेलं आहे. देव सर्व ठिकाणी भरलेला आहे की नाही, हा वादाचा विषय होईल. जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे, हे वादातीत, हे वादातीत आहे. सगळीकडे दुःख भरलेलं आहे.
मग याला जबाबदार कोण? जबाबदार संस्कृती. याला जबाबदार कोण? संस्कृती. ही जी संस्कृती ज्याला आपण म्हणतो, की जिचे आपण गोडवे गातो. आपण बघा ना, संस्कृतीचे गोडवे गातो. संस्कृती संस्कृती म्हणतो. ही संस्कृती आज विकृती झालेली आहे. मुळात ती असेल चांगली, पण आज तिचं जे स्वरूप बदलत 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 आज सगळी संस्कृती म्हणजे विकृती झालेली आहे. आणि ही विकृती आपल्या संपूर्ण जीवनाला विकृत करून टाकणारी आहे, विषारी करून टाकणारी आहे, दुःखी करून टाकणारी आहे. त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार माणूस. माणूस जबाबदार आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सगळ्याला जबाबदार कोण आहे? माणूस जबाबदार आहे. माणसाला बुद्धी दिलेली आहे, त्याचा दुरुपयोग होतो आहे, त्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे. देवाने बुद्धी दिली ती सदुपयोग करण्यासाठी. आज त्याचा दुरुपयोग होतो आहे. आणि याच्यातून परिणाम म्हणून काय होतो आहे की आज सर्व जगामध्ये दुःख भरलेलं आहे. तिकडे जा तिकडे दुःख. कुठे जा तुम्ही? जिकडे जा तिकडे दुःख. आणि ह्या दुःखाचं जे मूळ आहे ते संस्कृती. म्हणून ही जी संस्कृती जी आहे ना, ही झाली पाहिजे, म्हणजे सुसंस्कृती झाली पाहिजे. सुंदर संस्कृती झाली पाहिजे. सुंदर संस्कृती ज्यावेळेला होईल ना, तेव्हा हे ग्रहण सुटेल. तेव्हा हे ग्रहण सुटेल. संस्कृती सुंदर झाली पाहिजे. आहे सगळं सुंदर. सत्यम शिवम सुंदरम. हे जग सुंदर आहे, विश्व सुंदर आहे, जीवन सुंदर आहे, सगळं सुंदर आहे. जगामध्ये जे आहे ना ते सगळं सुंदर आहे. म्हणून सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणतात. त्याचं कारण आहे सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे काय? जगामध्ये सर्व जे आहे ना चांगलं आहे, सर्व चांगलं आहे. वाईट कोण करतो? आपण करतो. आपण वाईट करतो, आपण ते प्रदूषित करतो. आणि म्हणून जगामध्ये दुःख आहे. आता आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.